श्री सरस्वत्यै नमः। मातृदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थलदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ नमो भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनां ऋषीणां प्रवराय च। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। राजा राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण नवनीरज सम नवनीत प्रिय, नवनीरज सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी हारी, नवल विनोद विहारी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये औदुंबरी बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे ये रे दंडक मंडलु घेणाऱ्या, ये दंडक मंडलु घेणाऱ्या, ये रे दंडक मंडलु घेणाऱ्या, ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या, ये वासुदेवाच्या 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 कैवाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, तिरीच्या वसणाऱ्या, तिरीच्या वसणाऱ्या। कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान। पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, वरकड काय
दासारक्षी हाची भरोसा दासारक्षी दासारक्षी हाची भरोसा कैवारी हनुमान. समर्थ रामदासांचा भंग आहे. हनुमंताला कैवारी म्हटलंय. का म्हटलंय? ज्या ज्या वेळी आपल्यावर संकट येतील त्या त्यावेळी तो आपल्या पाठीशी उभा राहील, आपला कैवार घेईल अशी शाश्वती वाटते म्हणून. कैवार कोण घेतं? कैवार कधी घेतात? आपली चूक असताना देखील पाठीशी घालणं म्हणजे कैवार घेणं. कैवार घेणं म्हणजे सांभाळणं. आणि ते सांभाळण्याचं काम, ते सांभाळण्याचं कार्य हनुमंत करतील असं समर्थांना वाटलं म्हणून ते म्हणाले कैवारी हनुमान. हा निरूपणाचा अभंग आपण घेतलेला आहे. आज खरे तर आपण जमलो आहोत ते स्वातंत्र्याचं गाथा गाण्यासाठी, स्वातंत्र्याचं गीत गाण्यासाठी. पण त्या स्वातंत्र्याकडे जाताना सुद्धा अध्यात्माची सांगड घालणारे देखील बरेच होते. आणि म्हणून कैवारी हनुमान. मग तो कोण होता? स्वातंत्र्यात कैवार घेणारे हनुमान कोण होते? ज्या ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य समरात उडी घेतली, आपल्या घरदारावर तुळशीपत्र ठेवलं, ते सारे आपले कैवारीच होते. म्हणून आज आपण इथे उभे आहोत. त्यातलेच एक ज्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? माझ्या देशाला मी पारतंत्र्यातून मुक्त करेन. अवघ्या 14व्या वर्षी. मातृभूमीमध्ये ज्यांनी देवत्व आणलं, देवत्व पाहिलं, ते आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांनी स्वतंत्रतेला भगवती म्हटलंय. स्वतंत्रते भगवते. त्यातही त्यांना देवत्व दिसलं, त्यातही त्यांनी देवत्व शोधलं. आपण पाहू तिथे देव असतो, पाहू त्या गोष्टीत देव असतो. त्यांना त्या गोष्टीत दिसला आणि त्यांनी श्रद्धेने, निष्ठेने तिची भक्ती केली. कोणत्या पद्धतीने केली? तिची आरती करायचे, तिचं स्तवन करायचे. ते कोणतं करायचे? जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्तुते शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. राष्ट्राचे
सोडून आलं ना. स्वतंत्रते भगवते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. माझ्या आईला रक्त हवंय, पण कोणाचं हवंय? शत्रूचं हवंय. सुजन पूजिते, सुजन जिला पूजतायत ती माझी मातृभूमी, तिचं स्तवन ते करायचंय. विचार करा, अवघ्या तारुण्यात असताना 50 वर्षाची काळा पाण्याची शिक्षा. मनात विचार सुद्धा करवत नाही. 50 वर्ष शिक्षा सुनावली. त्यावेळी सावरकरांचं वय अवघं 30 वर्ष. 30 वर्षानंतर 50 वर्षांची शिक्षा. बरं, तिकडे काही सोय केलेली नव्हती. राहण्याची सोय, जेवणाची सोय, खाण्याची सोय काही नव्हतं. कधी मृत्यू होईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत 50 वर्षांची शिक्षा म्हणजे उद्याचं मरण आज ऑफर केल्यासारखं होतं. तरी सुद्धा डगमगून न जाता त्यांची पत्नीच्या वेळी भेट घ्यायला आली. हा संसार आता तुला करायचा असं सांगून ते हसत हसत गेले. बरं, तिथे जाऊन शांत बसले नाही. वर्क फ्रॉम होम खरं तिथून त्यांनी सुरू केलं. तिथे जाऊन तिकडच्या कायद्याने शिकवणं, त्याला शौर्याच्या गोष्टी सांगणं, हे उद्योग त्यांचे सुरूच होते. तिथे त्यांनी काव्य रचली, पोवाडे रचले. बाजीप्रभूंचा सुद्धा त्यांनी पोवाडा रचला तिथे, त्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना. कुठे? अशा खोलीत जिथे सूर्याची किरण प्रवेश करताना कचरत होती, अशा परिस्थितीत ते तिथे राहत होते. केवढीशी खोली होती, छोटीशी. अक्षरशः मृत्यूने लोटांगण घातलं पायांशी. अशी प्रतिभा आणि अशी क्रांतिकारक आपल्याला लाभलेत. आपलं अहोभाग्य आहे ते. अक्षरशः मृत्यूला आव्हान करायचंय. सावरकरांनी मृत्यूला आव्हान केलंय. काय केलंय? मी अनादी आहे, मी अनंत आहे. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवद्य मी भला. अनादि मी अनंत मी, अवद्य मी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवद्य मी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादि मी. सोपी गोष्ट आहे. समोर मृत्यू दिसता नाही त्याला आव्हान करणं. अट्टहास करीत जई धर्मधारणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नि जाळी मजसेना खड्ग छेदितो, भिवनी मला घाड मृत्यू पळत सुटतो. कुळारी दया कवण जन्मला. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी. मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. अरे रणात घुसलोय, मग मृत्यूशी गाठ येणारच आहे, हे माहितीच आहे. असं असताना देखील तुझं साठी मरण ते जनन असं म्हणत ते त्या युद्धात घुसले. का? त्यांना कुटुंब नव्हती, त्यांना फॅमिली नव्हती. होती, सगळं होतं, आपल्यासारखंच सगळं होतं. पण ध्येयवेडी माणसं असतात ती अशीच असतात.
ध्येयाने पछाडलेलं होतं. माझ्या भारत भूला मी पारतंत्र्यातून मुक्त करणार म्हणजे करणार. अक्षरशः पुस्तकातून त्यांनी शस्त्र पाठवलेली आहेत, बंदुका वगैरे. ज्यावेळी ते परदेशात शिक्षणाला होते, बॉम्ब बनवायचं शिक्षण घेतलं. इथं येऊन ते इकडच्या क्रांतिकारकांना देणं. बरं, हे सगळं चालू असताना आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे, ते अर्धवट सोडलेलं नाही. हे सगळं करणारे क्रांतिकारक होते म्हणून आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. आणि इथे आपण उभे आहोत, इथे बसलेले आहोत, इथे निवांत आहोत. याचं कारण त्यावेळी ते झिजले, त्यांनी कष्ट घेतले. ते त्यावेळी जर झिजले नसते काही झालं नसतं. आपणही पारतंत्र्यात असलो असतो. आजही गोष्ट वेगळी नाही. आपण जे त्यांचं जीवन आपलंसं करायला बघतोय जवळपास पारतंत्र्यात गेल्यासारखंच आहे. पण असो, त्यातूनही आपण लवकरच बाहेर पडू. तेही स्वातंत्र्य आपल्याला मिळेल. पण त्याआधी स्वातंत्र्याची ज्या गरज होती ते कसं मिळालं, त्याला कोणी कोणी हातभार लावले आणि काय घडलं हे उत्तर रंगाकडे पाहूया. आणि पूर्व रंगाचा निरोप घेताना मूळ पदाची आठवण. कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, वरकड काय गुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान. उत्तर रंगाची सुरुवात एका पोवाड्याने करूया. स्वातंत्र्य म्हटलं की इतिहास आला, इतिहास म्हटलं की पोवाडा. तो पोवाडा जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमान मध्ये रचलाय काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना. जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पते शुभदे, जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पते शुभदे. स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे, स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी, स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी. आम्ही गात सो स्वातंत्र्याचा पोवाडाजी, आम्ही गात सो स्वातंत्र्याचा पोवाडाजी. चितुरगडीच्या बुरुजानो त्या जोहारा सहया, चितुरगडीच्या बुरुजानो त्या जोहारा सहया. प्रताप सिंहा प्रतिथ विक्रमाया ओ या समया, प्रताप सिंहा प्रतिथ विक्रमाया ओ या समया. तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई, तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई. निगार तो महाराज रायगड की दौलत आई, निगार को महाराज रायगड की दौलत आई. जरी पटका तो
दत्ताची छकले उधळीत भाऊया, दिल्लीच्या दत्ताची छकले उधळीत भाऊया, स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले, स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले, या ते तुम्ही क्रांतीवीर होया होया सारे, या ते तुम्ही क्रांतीवीर होया होया सारे, जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पते शुभदे, जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पते शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे, स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुता वन्दे, स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुता वन्दे. काय आवाहन केले बघा. तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई, प्रताप सिंहा प्रतिथ विक्रमा याहू या समय. सर्वांना आमंत्रण दिलंय. आणि शेवटचा चरण, स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले. काय शब्दप्रयोग केलाय. स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले. का? ते चिरंजीवच आहेत. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात ते कायम जिवंत आहेत, म्हणून ते चिरंजीव आहेत. ते सप्त चिरंजीवांपैकी नसतीलही कदाचित, परंतु चिरंजीव का झाले? ऐन उमेदीच्या वयात फासावर चढले काही जण. काही जणांची हत्या झाली, काही जणांना शिक्षा झाल्या, काही जण आपलं कार्य आटपून प्रधामी गेले, पण आपलं कार्य पूर्ण करून गेले. आपल्या हाती घेतलेलं कार्य तडीच नेलं, देशासाठी काहीतरी करून ठेवलं आणि मग गेले. मरुनी चिरंजीव झाले असं म्हणून ते वापरलेलं आहे. का? कारण ते मेले तरी आपल्या हृदयात अजून जिवंत आहेत. कोण कोण जिवंत आहेत? स्वदेश स्वराज्य याचा आग्रह धरणारे सर्व, ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी कार्य केलं ते सर्व आज जिवंत आहेत. आज आपण स्वातंत्र्याचं गीत गातोय, आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य, आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच. आजचं पुढचं म्हणायला टिळक लागतात. आमचे आपले भाऊ असं सांगतात. मिळवणार कोणीही म्हणेल, रस्त्यावरचा हातगाडीवाला सुद्धा म्हणेल मी मिळवणार. अरे काय मिळवणार? ती महत्वाकांक्षा लागते, ती जिद्द लागते, आणि ती जिद्द या क्रांतिकारकांकडे होती, म्हणून ते मिळवणारच हे महत्वाचं. नुसतं मिळवणार नाही, मिळवणारच. आणि त्यांनी ते करून दाखवलं. हाती घेतले तडीच नेले, म्हणून ते आज महान आहेत. जहाल गटाची स्थापना केली. लाल बालपाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रिकुटाच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी तयार होत होती, तरुण वर्ग तयार होत होता. हाती शस्त्र घेऊन सशस्त्र क्रांती करण्यासाठी. का? लातों के भूत बातों से नहीं मानते, हा त्यांचा अजेंडा होता. त्यांना माहिती होतं सापाला ठेचल्याशिवाय नुसतं जा म्हणून सांगून साप जाणार नव्हे. बरं, संकट येणार हे माहीत होतं, आणि त्यावेळी ते म्हणायचे कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील. काय जिद्द होती. आजकाल साधा कोरोना झाल्यावर लोक हातपाय गाळतात. त्यांना एवढ्या वर्षांची आणि एवढी वाईट शिक्षा झालेली ना, आणि त्यातूनही त्यांनी जिद्द कायम ठेवली. मला माझ्या देशासाठी कार्य करायचंय, मला माझ्या स्वदेशासाठी कार्य करायचंय, मला माझ्या मातृभूमीसाठी कार्य करायचंय. हे जिद्द कायम ठेवली म्हणून ते कार्य झालं. नाहीतर आता माका जमणार नाही असं जर म्हटलं असतं, आपणही तिथेच राहिलो असतो जिथे आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. एक कल्पना करा, जर स्वातंत्र्य मिळालं नसतं आपली परिस्थिती आज काय असली असती.
बरं, टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, म्हणजे त्याहून आणखी वाईट परिस्थिती आज झाली असती जी त्यावेळी होती. बरं, हे कधी सुरू झालं? तब्बल 100 वर्ष लागली. 1857 स्वातंत्र्य समर झालं, तिथे पहिली ठिणगी पेटली. मंगल पांडेंसारखे क्रांतिकारक त्यावेळी उभे राहिले, त्यांनी गोळ्या झाडल्या. काही कारणास्तव ते यशस्वी झालं नाही, पण तिथून प्रेरणा घेऊन काही जणांनी कार्याला सुरुवात केली. जहाल गट एक होता. बरं, मवाळ गट दुसरा इथे तयार होतच होता. अहिंसा परमो धर्म असं म्हणत मवाळ गट इथे तयार होत होता. अगदी शांततेने आपले विचार त्यांच्यापर्यंत मांडायचे, विनंती करायची, विनवणी करायची. हे खरं राजकारण. इंग्रजी काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते. हे मारायला गेले असते ते शांततेने आले असते, हे शांततेने गेले असते ते मारायला आले असते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी त्यांना दाबून ठेवल्यामुळे ते गेले. कोणाचं चूक कोणाचं बरोबर यात आपल्याला पडायचं नाही. दोघांनीही आपली कार्य योग्य केली म्हणून आज हे घडलं. त्यांनी निवेदन सादर केली, सत्याग्रह केले. काहीतरी होतं म्हणून ते झालं ना. कोणाच्याही मागून 100 शेकडो लोक जाणार एवढं सोपं नसतं. ते कोणाच्या मागून जातात? ज्याचं नेतृत्व खमकं असतं. मग ते महात्मा गांधींमध्ये होतं. त्यांनी एक आदेश दिला, चला आपल्याला सत्याग्रह करायचा आहे, असं त्यांनी केवळ म्हटलं, शेकडो लोक तयार झाली. का? जे सामान्य होते त्यांच्यात ते सामान्य म्हणून राहिले. शांततेने आपलं काम करत राहिले, कोणाला दुखवायचं नाही, आपलं काम आपण करायचं. आणि जहाल गटापासून प्रेरित होऊन इकडे तरुण वर्ग, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझादांसारखे तरुण वर्ग हातात पिस्तूल बंदुका घेऊन उभे राहत होते. बरं, याचा अर्थ मवाळ गटाकडे तरुण वर्ग नव्हता असं नाही. शिरीष कुमारांसारखा अवघ्या 13 वर्षांचा मुलगा होता. 13व्या वर्षी बिचाऱ्याला गोळी लागली आणि तो गतप्राण झाला. आणि तरी सुद्धा मी आंदोलनाला जाणार ही जिद्द होती. आजी सांगत होती, अरे बाळा, शिरीष बाळा, नको जाऊ, तिकडे गोळीबार होईल. नाही, मला जायचंय, माझ्या मातृभूमीसाठी मला कार्य करायचंय. ही त्यावेळची तरुण पिढी. आजची तरुण पिढी का वाईट म्हणा आपण? आहेत चांगले, बरेच आहेत. आणि कोण आहेत ज्यांना आपण नावं ठेवतो ना, ती खरी आपली तरुण पिढी आहे. ते खरं आपलं भवितव्य आहे, ते खरं आपलं भविष्य आहे. का? हल्ली चिपळूणला पूर आला, कोण गेले धावून? जे रस्त्यावर भटकायचे, चौका चौकात दिसायचे, ज्यांना मवाली म्हणून लोक हिणवायचे, ह्यो काय कामाचं नाही म्हणायचे ना, तेच गेले धावून. जे व्हाईट कॉलर राहिले ना, ते घरातच बसून राहिले. तेरी भी चूप मेरी भी चूप. गेले कोण? ज्यांना हिणवलं ना, ते खरे गेले. आणि अशांना शोधून काढून कार्य करून घेणं, याला नेतृत्व म्हणतात. आणि ते नेतृत्व या सर्व क्रांतिकारकांकडे होतं, ते छत्रपतींकडेही होतं. बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी हे महाराजांच्या गटातले नव्हे. सुरुवातीला बाजी प्रभू देशपांडे बांदलांकडे कार्यरत होते. बरं, ते एवढे स्वामीनिष्ठ होते, फितुरी करणार नाही. महाराजांना निक्षून सांगितलं, तुम्ही चांगलं कार्य करताय माहित आहे, पण बांदलांशी फितुरी मी करणार नाही. पण त्यांना स्वराज्यात महाराज घेऊन आले. तेच कार्य पुढे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. अगदी लहान वयात, मगाशीच मी म्हटलं, 13व्या वर्षी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली, मी स्वातंत्र्य मिळवून देणार. बरं, नुसतं प्रतिज्ञा केली का? नाही, त्यानुसार कार्यही केलं. कसं केलं? ज्यावेळी महाविद्यालयात गेले
हॉस्टेलमध्ये ते महापुरुषांची प्रवचनं सांगत आपल्या सवंगड्यानं. रोज त्यांच्या फोटोंसमोर आरती व्हायची. एखादा होता माझ्यासारखा, म्हणाला, अरे विनायका, आपण रोज शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर आरती करतो, पण म्हणतो शंकराची लवथवती विक्राळा. तू कवी आहेस, रच एखादी कविता, असं म्हटलं. आणि सावरकरांनी आपली काव्य प्रतिभा जागृत केली. ती कशी? जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा खाला, आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा खाला. आला आला सावध हो शिवभूपाळा, आला आला सावध हो शिवभूपाळा. सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला, दे तुझ हा केला. भगवत भगवत गीता सार्थ कराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया. छत्रपतींची आरती रचली. काय काव्य प्रतिभा होती बघा, विचार करा. आणि आजचे विद्यार्थी काय कविता करतात, काव्य संमेलनं होतात आपल्याकडे सो कॉल्ड. असो, त्याविषयी आपण बोलायचं नाही जास्त, आपण फक्त सांगायचं जे वाटतं ते. काय सावरकरांची काव्य प्रतिभा होती पहा. आणि शिवरायच का, इतर कोण क्रांतिकारक नव्हते, महाराणा प्रताप नव्हते. शिवरायांचं कार्यच एवढं महान होतं, शक्तीला बुद्धीची जोड होती. म्हणून सावरकरांनी महाराजांना आपला आदर्श मानले. इतरही होतेच, तेही चांगले होते, वाईट नव्हते कोणीच. पण छत्रपतींनी जे डोकं चालवलं त्यावेळी, त्यांची जी सेटिंग होती ना आपल्या सुरक्षिततेसाठी, विचार करवत नाही. ज्यावेळी अफजल खान आला, अफजल खानाचं आक्रमण झालं, महाराजांना आधी पत्र मिळालं अफजल खान निघालाय. कसं? समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींचे मठ ठिकठिकाणी होते आणि त्यांची सिस्टीम अशी होती की एकाने जाऊन पुढच्या मठापर्यंत फक्त सांगायचं आणि कार्य समाप्त. दुसऱ्याने जाऊन तिसऱ्या मठापर्यंत सांगायचं, तिसऱ्याने चौथ्या, आणि असं करत करत महाराजांपर्यंत पोचवायचं. बरं, संदेश सरळ नाही, सांकेतिक भाषेत. कसा होता? विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणोन, पुढील चरित्रार्थी मन रहाटोची नेती. चालू नये असन मार्गी, सत्यता बाणिल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर नित्यनेमे करीती संचार, घालिता ती येर झार, लाविले भ्रमण जगदीशे. आदी माया मूळ भवानी, हेची जाणोनी स्वामिनी, एकांकी विवंचना करुनी, इष्ट योजना करावी. काय समजलं? गेलं डोक्यावर? आता अर्थ पहा, नीट लक्ष द्या. प्रत्येक कडव्याचा
पहिलं एक अक्षर. विवेके करावे कार्य साधनावी, जाणार नरतनो हे जाणून जा, पुढील चरित्रार्थी मन पू रहाटोची नेती विजापूर. चालू नये असन मार्गी चा, सत्यता बाणिल्या अंगी, स रघुवीर कृपाते प्रसंगी, र दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर, र नित्यनेमे करीती संचार, नी घालिता ती येर झार, घा लाविले भ्रमण जगदीशे, विजापूरचा सरदार निघाला. आदी माता मूळ भवानी, आ हेची जाणवणी स्वामिनी, विजापूरचा सरदार निघाला आहे. बरं, ते समजू नये म्हणून एकांकी विवंचना करून इष्ट योजना करावी. तो येतोय, त्याचं काय ते करून घ्या पाहुणचार. काय त्यावेळी डोकं चाललेलं बघा. काय सोशल मीडिया होती त्यावेळेची, काय सांकेतिक भाषा होती. आजचं 3 फुले आणि 3 बदामापेक्षा ते बरं होतं. मी तरुण आहे तरी पण मी हेच म्हणणार का, मला त्यात स्वारस्य नाही. ती सांकेतिक भाषा महाराजांनाच बरोबर कळली, इतरांना कळली नाही का. तशीच सिस्टीम होती, तसंच कनेक्शन होतं. म्हणून महाराज आदर्श का आदर्श, यासाठी हेच सावरकरांनी केलं. काय केलं, पुस्तकातून शस्त्र पाठवली. कोणाला कळणार आहे, काय कळणार आहे. पुस्तक दिलं, त्या पुस्तकातून शस्त्र पाठवली. पुस्तकं पाठवतोय माझ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी. आमचा तरुण वर्ग आहे, त्यांना शिकण्यासाठी मी माझ्या भारतात पुस्तकं पाठवतोय. पाठवा. पुस्तकाच्या आतमध्ये काय होतं, बॉम्ब कसे बनवावे, पिस्तुलं कशी तयार करावी, पिस्तुला झाडाव्या कशा, बॉम्ब टाकावे कसे, हे सगळं होतं. बरं, त्याच्यात सॅम्पल म्हणून एक एक पिस्तूल एक एक बॉम्ब भरूनच ठेवलेला होता. बरं, 1-2 नव्हे, अख्खं कुटुंबच त्यामध्ये. आई वडील लहानपणी गेल्यानंतर ज्या मोठ्या भावाने वडिलांसारखा सांभाळ केला, बाबाराव सावरकर म्हणायचे त्यांना, ते सुद्धा अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होते. हे सारं करून एवढ्यावर थांबलेलं नाही. त्यांच्या पत्नी अगदी पोटाला बॉम्ब बांधून बॉम्बचं दळणवळण केलेलं आहे. जे काय हिम्मत, काय जिद्द होती ती बा. आणि आज खरोखरच खंत वाटते, जो काही व्यवहार चाललाय, जे काही राजकारण चाललंय, त्याने देश मागे पडतोय, बाकी काही होत नाहीये. तरुण वर्ग मागे पडतोय, कारण आपापसात भांडणं होत आहेत. आणि हे थांबणं गरजेचं आहे. देश कसा आवश्यक आहे, कसा आवश्यक आहे, देशाची आवश्यकता कशी आहे. देश बलसागर होण्याची गरज आहे, विश्वात शोभून राहायची. आपला देश, आपला भारत देश विश्वात शोभून दिसावा म्हणून बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले. बांधियले, जनसेवे जीवन दिधले. सोपं आहे, अजिबात सोपं नाही. क्रांतिकारक जे फासावर चढले ते काय म्हणून चढले, देशभक्ती हे पाप असे जर तर मी पापी घोर भयंकर. पापी म्हणताय, म्हणा. देशभक्ती हे जर पाप असेल तर मी पापी आहे, मात्र पुण्य ते असेल माझा नम्र तरी अधिकार तयार. पण जे पुण्य असेल तर माझाही त्यावर अधिकार आहे, नम्र अधिकार आहे.
असं म्हणून ते क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले. रडत नाही, हसत चढले. मृत्यूची भीती असते आजकाल, त्यांना नव्हती. त्याने भीती मागे टाकली होती का? जिद्द होती, माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 पहिलं ध्वजारोहण झालं. त्यासाठी या सगळ्या आहुत्या यज्ञात गेलेल्या आहेत. मग ते मवाळ गटवादी असतील, जहाल गटवादी असतील किंवा कोणीही असतील, जे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. त्यांच्या आहुत्या गेल्या म्हणून आज सुखासुखी आपण 2 घास खाऊ शकतोय. अन्यथा कठीण होत. मगाशी मी म्हटलं का टेक्नॉलॉजी किती पुढे गेली, त्यानुसार आपण किती मागे अजून राहिलो असतो याचा विचार करा जर आपण पारतंत्र्यात राहिलो असतो. या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी योग्य वेळी आपलं कार्य साधन केलं आणि ते आपल्या पाठी कैवारी म्हणून उभे राहिले. जे समर्थ म्हणतात कैवारी, कोण कैवारी? तो हनुमानच यावा लागतो का? तो देवच यावा लागतो का? नाही. हे जे जे आपल्या पाठी होते ना, मग ते लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, गांधी असतील, चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील किंवा कोणी असतील, ते सारे आपले कैवारी आहेत. त्यांना काय गरज होती हो तुमच्या आमच्यासाठी आपलं कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून फासावर लटकण्याची? आपलं जीवन, आपला देह त्याग करण्याची काय गरज होती? आपण काहीतरी त्या देशाचं देणं लागतो म्हणून ते उभे राहिले आपल्या देशासाठी. बरेच जण म्हणतात भगतसिंग म्हणे अंधश्रद्धाळू होते, ते नास्तिक होते. अंधश्रद्धाळू नाही, माफ करा, नास्तिक होते. म्हटलं कसं काय? नाही, ते देव वगैरे मानत नव्हते. अरे देव मानत नसतील, आपल्या मातृभूमी प्रति त्यांना श्रद्धा होती म्हणून ते लढले, म्हणून ते फासावर हसत हसत चढले. कितव्या वर्षी वयाच्या? 23व्या वर्षी. आजकाल मुलं लग्न करतात 16व्या वर्षात, नको पुढे एवढंच. 18 वर्ष पूर्ण झाली की लग्न. 23व्या वर्षी ते फासावर चढले. शुभमंगल सावधान ऐकून समर्थांनी पलायन केलं का? मला माझ्या समाजासाठी कार्य करायचंय, प्रपंच करायचं नाहीये. आणि आज आपण कुठे भरकटतो याचा विचार करा. असो, आपण चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं. अजूनही वेळ गेलेली नाही. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून आपण त्या देशात, ज्या देशात राहतो त्या देशाप्रती, स्वदेशाप्रती, स्वधर्माप्रती निष्ठा राखावी, कार्य करावं. आणि जर काही संकट आलीच तर कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी. वरकड काय गुमान, वरकड काय गुमान. कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान मुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान. आजची कीर्तन सेवा मातृभूमी चरणी अर्पण करूया, भारत माते चरणी अर्पण करूया. आणि सर्वदा योग देशेचा घडावा, देशसेवेचा योग घडावा. आणि त्यासाठी देह पडला तरी त्याची तयारी राहावी, हेच मागणं मागूया. स्वदेशाप्रती, स्वधर्माप्रती आणि आपल्या मातृभूमीप्रती निष्ठा राखूया. आणि यापुढे माझ्या देशाला काही त्रास होईल, माझ्या बांधवांना, माझ्या समाजाला माझ्याकडून काही हानी पोहोचेल, माझ्या परिसराला, कारण तो सुद्धा आपल्या मातृभूमीतच येतो,
आपल्या पर्यावरणाला, आपल्या परिसराला काही हानी पोचू नये, ठेच पोचू नये असा आज इथे संकल्प करूया आणि देवाकडे हेच मागणं मागूया. हे दान दे गा देवा तुझा विसरण